मुंबईमधून एका आंदोलनासंदर्भातली बातमी आहे। मुंबईमध्ये मंत्रालयासमोरील झाडावर शेतकऱ्याचं आंदोलन सुरू आहे। 3 शेतकऱ्यांचं 2 झाडांवर चढून हे आंदोलन सुरू आहे। मुंबईच्या मंत्रालयासमोर असलेल्या परिसरामध्ये झाडावर चढून हे आंदोलन केले जाते। 3 शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी आहेत। 3 शेतकरी 2 वेगवेगळ्या झाडांवर चढलेले आहेत आणि आंदोलन केले जाते। मुंबईमध्ये मंत्रालयासमोर शेतकरी आक्रमक झालेले आहेत। त्यांचं आंदोलन सध्या सुरू आहे। हे आंदोलन झाडांवर चढून ते करत आहेत। 3 शेतकरी या आंदोलनात सहभागी आहेत। 2 वेगवेगळ्या झाडांवर हे 3 शेतकरी चढलेले आहेत। आपले प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। या आंदोलनासंदर्भातले तपशील देतील धनंजय। विक्रांत, आपण जर पाहिलं तर एकीकडे विधान भवनाच्या समोर रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वामध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन करण्यात आलं। सोयाबीनला भाव द्या, कापसाला भाव द्या, त्याचबरोबर पीक विमा असेल, या सगळ्या संदर्भात आणि विविध ज्या शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत त्या मागण्या घेऊन रविकांत तुपकरांनी शेतकऱ्यांसोबत विधान भवनाच्या समोर आंदोलन केलेलं पाहायला मिळालं। आणि त्याच वेळेस आपण जर पाहिलं तर मंत्रालयाच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जी काही झाडं आहेत त्या झाडावर चढून सुद्धा शेतकरी इथे आंदोलन करताना पाहायला मिळतात। आणि ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, त्याचबरोबर इतर ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यांसाठी हे शेतकरी जे आहेत ते झाडावर चढलेले आपल्याला पाहायला मिळतात। आणि या सगळ्यांसाठी अग्निशमन दल असेल, त्याचबरोबर स्थानिक पोलीस प्रशासन मोठ्या प्रमाणात इथे उपस्थित आहे। त्यांची समजूत काढण्याचा सुद्धा प्रयत्न सुरू आहे। मात्र शेतकऱ्यांची तातडीने बैठक लावा आणि बैठक जर झाली। धनंजय, या आंदोलनाकडे लक्ष असू द्या। धन्यवाद दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी।